भारतीय डाक विभागाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. डॉक्टर संजय लिये यांचे आवाहन. जिंतूरमध्ये ग्रामीण डाक सेवकांचा प्रशिक्षण मेळावा उत्साहात संपन्न. उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव. जिंतूर. रामप्रसाद कंठाळे, प्रतिनिधी. जिंतूर शहरात भारतीय डाक विभागाच्या वतीने आयोजित ग्रामीण डाक सेवक प्रशिक्षण कार्यक्रमात नागरिकांना सरकारी योजनांचे महत्त्व पटवून देण्यात आले. टपाल विभागाच्या योजना केवळ सुरक्षित नसून त्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी खाते उघडून लाभ घ्यावा, असे आवाहन परभणीचे डाक अधीक्षक डॉक्टर संजय लिये यांनी केले. शकुंतला बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जानेवारी 14 रोजी हा प्रशिक्षण मेळावा पार पडला. यावेळी जिंतूर, मंठा, येलदरी, बोरी, झरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव उपविभागातील 80 शाखा डाकपाल, बीपीएम व उपडाकपाल उपस्थित होते. बँकिंग सुविधा आता ग्रामीण भागातही. डॉक्टर लिये यांनी प्रशिक्षणादरम्यान सांगितले की आता पोस्ट ऑफिस केवळ पत्रव्यवहारापुरते मर्यादित राहिलेले नाही. इंडिया पोस्ट पेमेंट बँक IPPBच्या माध्यमातून ग्रामीण भागातही ATM, नेट बँकिंग, चेकबुक आणि फोनपे सारख्या UPI सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. महत्त्वाच्या योजना ज्याचा लाभ नागरिक घेऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजना, मुलींच्या भविष्यासाठी. टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल विमा. किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. कर्तव्याचा गौरव, उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार. टपाल जीवन विमा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये राजेश दुकानदार, आशिक सांगळे, घनश्याम भांगे, राजेंद्र तुरे, सोपान केंद्रे यांचा टपाल विभागाची बॅग देऊन सत्कार करण्यात आला. नेमगिरी संस्थानला भेट आणि दिनदर्शिका वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध नेमगिरी संस्थान येथे डाक विभागाची दिनदर्शिका 2026 आणि राम जन्मभूमी स्मृतिचिन्ह देऊन विश्वस्तांचा सन्मान करण्यात आला. यावेळी टपाल विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारी पत्रकेही वितरित करण्यात आली. उपस्थित मान्यवर. या मेळाव्यास डाक निरीक्षक बालासाहेब शिंदे, जिंतूर पोस्ट मास्तर शेख इर्शाद, राजेश दुकानदार, अभिजित जोशी, भगवान वैद्य आणि परिसरातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.